तर गाडीचं असं काही वास्तू असतं का? मुळामध्ये गाडी ही सगळीकडे फिरत असते. पार्किंग असेल आणि जर दक्षिणाभिमुख असेल तर उलटी म्हणजे उत्तरेकडे तोंड करून गाडी लावावी. अर्थात ज्यावेळेस वास्तुशास्त्र अस्तित्वात आलं त्यावेळेस या गाड्या नव्हत्या, पण रथ होती. म्हणजे आपण त्याला अग्निरथ म्हणायचो किंवा घोड्यांचा रथ असेल तर त्याला वायुरथ म्हणायचो. त्यामुळेच वास्तुशास्त्रामध्ये या रथांची रचना ही सांगितली की एकतर ते आग्नेय दिशेला असावेत किंवा वायव्य दिशेला असावेत आणि शक्यतो त्यांची तोंड पार्किंग म्हणजे तुम्ही घोडे बांधताय किंवा तुम्ही घोडागाडी किंवा जे काही गाडी लावताय ते पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून असावी, दक्षिणेकडे तोंड करून नसावी. हा झाला पार्किंगचा नियम. गाडीमध्ये अशा प्रकारची ऊर्जा असावी की ज्याच्यामुळं तशा प्रकारे आपली मतिभ्रम होणार नाही. त्यामुळं गाडीचं सुद्धा निश्चित वास्तुशास्त्र आहे आणि पूर्वापार आहे ते. खरं तर गाडीमध्ये देवता लावूच नाहीत असा नियम. मुळामध्ये गाडीचा जो ड्रायव्हर असतो, चालक असतो, त्यालाच गणपती स्वरूप पाहिलं गेलेलं आहे. पण तरीही आपण जर श्रद्धेय असू की या विग्रहामुळं, या देवतेमुळं माझं कल्याण झालंय, तर घरगुती खाजगी गाड्यांमध्ये आपण गणपती लावा. का गणपती लावा? कारण निर्विघ्नम कुरु मे देव म्हणतो आपण त्याला.